ऑनेस्टली फिटनेस फ्रीक तर आहेच आणि खरं सांगू तर नुसतं इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्यामुळे एक फिट बॉडी असणं गरजेचं आहे म्हणून नाही, तर खूप आधीपासून रदर कॉलेजमध्ये असल्यापासून फिटनेस फ्रीक आहे. खरं तर मी खूप जास्त बारीक होतो कॉलेजमध्ये असताना, अतिशय बारीक होतो. तेव्हा मी खूप गुड फिटिंग शर्ट्स वगैरे घ्यायचो, टाईट फिटेड टी शर्ट्स घ्यायचो की जेव्हा कधी माझी बेल्ट होईल तेव्हा ते घालता येतील. अँड कॉलेजमध्ये असताना सुरुवात केली आणि पुट ऑन करायला खूप वेळ लागला. पण हळूहळू बीइंग कन्सिस्टंट आणि रेग्युलर जिमला जाणं होतं, त्यामुळे हळूहळू स्टार्टेड पुटिंग ऑन. सो इट्स बीन लाईक क्वाईट सम टाईम की आय हॅव बीन वर्किंग आउट, की रेग्युलर म्हटलं तर गेली 7 वर्ष रेग्युलर वर्कआउट चालू आहे. आणि असं करत करत आज एकही दिवसच चुकला म्हणजे एक दिवस गॅप घ्यावा लागतो आठवड्यातून, पण त्याच्यापेक्षा जास्त जर गॅप गेला तर खूप जास्त चिडचिड होते. तर हे आहेच नक्की. अँड त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तो एक ॲड ऑन बेनिफिट झाला की ऑलरेडी फिटनेसच्या बाबतीत एवढं अवेअरनेस असल्यामुळे एक फिट बिल्ट मला वापरता येते आहे स्क्रीनवरती. अँड आय लाईक टू इन्फ्लुएन्स माय फॅन्स अँड एव्हरीबडी, रादर इतर ॲक्टर्ससुद्धा जेव्हा मला भेटतात तर माझे मित्र वगैरे त्यांना काही वेळेला ओरडतो, काही राग येत असेल पण त्यांनाही सांगतो की राग नको यायला, वी ऑल आर यंग अँड वी हॅव टू स्टे फिट, नॉट ओनली बिकॉज वी आर इन द इंडस्ट्री पण ओव्हरऑल फिटनेससाठी सुद्धा. मी म्हटलं तसं की इट इज ॲज गुड ॲज अ थेरपी, कारण ज्या प्रकारचे शूटिंग स्केड्यूल्स असतात किंवा जसं आपण काम करत जातो असं वाटतं की एखादी सिरियल केली किंवा फिल्म्स करायला लागलो म्हणजे आपला स्ट्रगल संपतो, तर तसं नसून जसं जसं आपण अचीव्ह करत जातो तसा तसा स्ट्रगलही कंटिन्यू असतो. आणि त्यामुळे एक हेल्दी माइंड असणं खूप गरजेचं आहे अँड वर्कआउट हेल्प्स फॉर दॅट. सो आय सेड की दिस इज अ थेरपी. म्हणून मी म्हटलं ना की 3-4 दिवसांपेक्षा जर जास्त गॅप गेला तर माझी खूप जास्त चिडचिड होते. आणि त्यामुळे मी गोल्ड जिमचा मेंबर आहे. गेली 5 ते 6 वर्ष मी गोल्ड जिममध्ये वर्कआउट करतो आहे. आत्ता पण इकडे लोखंडवाला गोल्ड जिममध्ये आपण आहोत शिवराच्या. आणि द बेस्ट पार्ट अबाउट दिस जिम इज द ट्रॅव्हल पासपोर्ट. त्यामुळे माझं वर्कआउट कधीच मिस होत नाही. म्हणजे आय हॅव अ पासपोर्ट, द गोल्ड जिम प्रोव्हाइड्स अ पासपोर्ट वेअर इन तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ब्रांचमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 14 ते 15 दिवस वर्कआउट करता येतो. एक्झॅक्टली. त्यामुळे मी पुण्याला शूट करायला गेलो तर तिकडच्या गोल्ड जिममध्ये वर्कआउट करतो, कोल्हापूरला गेलो, नाशिकला गेलो. सो लिटरली मी असं इन्स्पेक्शन्सच्या डिपार्टमेंटमध्ये असल्यासारखं वेगवेगळ्या गोल्ड जिममध्ये जातो की बँगलोरच्या गोल्ड जिमला गेलो, सगळीकडेच बऱ्यापैकी गेलो. नॉट ओनली दिस, जर ओव्हरसीज कुठे जायचं असेल तर तिकडे सुद्धा द जिम प्रोव्हाइड्स दिस फॅसिलिटी. सो दॅट हेल्प्स मी आणि त्यामुळे आय एम अ डेडिकेटेड गोल्ड जिम मेंबर. त्याचबरोबर वर्कआउटसुद्धा होत असताना द वे द ट्रेनर्स हेल्प अस ते बघून तर आय डोंट सी माय सेल्फ वर्किंग आउट इन एनी अदर जिम. डेंचॅक एंटरप्राइज इज रिलीजिंग ऑन 21 ऑगस्ट आणि आता तसं पाहिलं तर फिटनेस असं वाटेल की ओके मग त्याच्यात काही जिमचे सीन्स आहेत का वगैरे, तर त्याच्यात तसं नसून एक अतिशय फिट पर्सनॅलिटी, बिकॉज सेल्समॅन मार्केटिंग मधले असणारा हा प्रोफेशनमध्ये असणारा हा हिरो आहे. अँड त्या ह्यानी असल्यामुळे ही हॅज टू बी क्वाईट प्रेझेंटेबल. बरं, द कॅरेक्टर विशाल इज सच की ही इज नॉट हॅपी विथ बिईंग जस्ट अ सेल्समॅन जस्ट आपण मार्केटिंगच्या फील्डमध्ये आहोत म्हणून डोर टू डोर सेलिंग करणं हे त्याला अजिबात पटत नाही. त्याला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. ही वॉन्ट्स टू बी अन एंटरप्रेनर, ही वॉन्ट्स टू हॅव अ बिझनेस ऑफ हिज ओन. आणि त्यासाठी तो खूप जास्त प्रयत्न करतो आहे. कसं करायचं ते त्याला माहिती नसतं. तर त्याच्यात 2 प्रकारची माणसं असतात युजली. वन हू वर्क हार्ड अँड गेट देअर थिंग्स डन, अदर पीपल आर हू वर्क स्मार्ट अँड गेट देअर थिंग्स डन. विशाल कॅरेक्टर हे असं आहे की ही वूड वर्क स्मार्टली अँड गेट ऑल हिज थिंग्स डन. तर तसंच करत असताना तो त्याचं स्वप्नही पूर्ण करतो त्याच्या मित्रपरिवाराच्या मदतीने. मनवा हू प्लेज मीरा इज इज लव्ह इंटरेस्ट. त्याचबरोबर जिग्नेश खुर्शीद लॉयर इज प्लेइंग, म्हणजे मुन्नाभाईमधला स्वामीचं जे कॅरेक्टर ज्यांनी प्ले केलं होतं, हे तिघं मित्र बनून ही कंपनी उभारतात. पण त्याचं मेन सिक्रेट हे काय आहे, हे ढिंचॅक एक्झॅक्टली काय आहे ते फिल्म बघितल्यानंतर कळेल. कारण एक खूप वेगळा विषय हाताळला गेला आहे. नॉट एक्झॅक्टली लाईक अ सोशल इश्यू ऑर समथिंग की खूप जास्त फोकस केला आहे, पण तरी समथिंग थॉट प्रोवोकिंग की फिल्म संपल्यानंतर तुम्हाला विचार करायला हवेल की अरे बऱ्याचशा आजूबाजूच्या कंपनीज आपल्याबरोबर असं करतायत. आणि दॅट इज समथिंग रिअली डेंचॅक दॅट पीपल विल लाईक. टिप्स म्हणण्यापेक्षा माझ्या फॅन्सना मला काही एक गोष्टी बेसिक सांगाव्या लागतील. म्हणजे जिम इज नॉट ओनली अबाउट फिटनेस अँड बल्किंग अप किंवा मसल लॉस किंवा फॅट लॉस करणं याबद्दलच नाही. इट इज अबाउट डिसिप्लिन टुवर्ड्स वन्स बॉडी, डिसिप्लिन टुवर्ड्स ओव्हरऑल. त्यामुळे बऱ्याच वेळेला जिममध्ये आपण बघतो की पीपल वर्कआउट करतात, दे आर वर्किंग आउट आणि दे बँग द वेट्स तशीच सोडून जातील. तर माझ्या फॅन्सना युजली मला सांगायला आवडेल, माझा प्रत्येक सेट हा चालू होतो तो डंबेल जिथे असतील, आता कोणी टाकून दिलं असेल तर आपण प्रत्येकाला शिकवायला जाऊ शकत नाही, पण तिकडून उचलून रॅकमध्ये जाऊन ठेवेपर्यंत हा अख्खा एक सेट असतो. तुम्ही हेवी मारून जस्ट 4-5 काहीतरी रिपिटेशन्स मारून डंबेल जर बँक करणार असाल तर स्वतःला इंजुरी होणार नाही पण दुसऱ्या कोणाला इंजुरी होऊ शकते. सो बी अ बिट रिस्पॉन्सिबल. त्याचबरोबर साध्या गोष्टी आहेत. इफ यू वॉन्ट अ क्लीन मशीन,
डेफिनेटली आता या जिममध्ये हाऊसकीपिंगचं डिपार्टमेंट आहे हू क्लीन्स एव्हरी मशीन आफ्टर प्रत्येकाने यूज केलं. बट इजंट दॅट आर रिस्पॉन्सिबिलिटी की आपला वर्कआउट झाल्यानंतर आपला जर घाम मशीनला लागला असेल तर आपण स्वतःहून तो पुसावा किंवा नॅपकिन यूज करावा. या साध्या साध्या गोष्टी आपण प्रत्येकाने फॉलो करूयात अँड लेट्स मेक द जिम अ व्हेरी हेल्दी प्लेस फॉर एव्हरी वन टू वर्कआउट. सो या काही गोष्टी, या बेसिक टिप्स आहेत ज्या कोणी सांगत नाही, तर या टिप्स पहिला फॉलो करा. रिस्पेक्ट द वेट्स, ज्या प्रकारे वेट्स पटकन टाकाल वगैरे या गोष्टी करू नका. किती वजन उचलताय ते महत्त्वाचं नाही आहे, फॉर्म महत्त्वाचा आहे. आणि ट्रेनर्सचं ऐका, एका दिवसात बॉडी होत नाही. आज बऱ्यापैकी तुम्हाला दाखवायचं म्हणून मी सगळेच वर्कआउट केलेत. सो आज ओव्हरऑल बॉडी वर्कआउट झाला आहे. बट दॅट वॉज आय एम यूज टू वर्किंग आउट एव्हरी डे. सो त्यामुळे मला त्याचा त्रास होणार नाही. पण तुम्ही जेव्हा वर्कआउट कराल, सो जस्ट रिमेंबर इट इज नॉट गोइंग टू हॅपन ओव्हरनाईट. आणि त्यासाठी वेगवेगळे मीन्स असतात. लोक त्याच्या साह्याने बिल्टही बनवतात. तर चुकीचं का बरोबर ते मला माहीत नाही. पण यू हॅव टू डिसाईड की शॉर्ट टर्म तुम्हाला काहीतरी बेनिफिट हवा आहे का लाँग टर्म हवा आहे. तर त्यामुळे आय वूड प्रिफर द लाँग टर्म. हॅव बीन वर्किंग आउट रेग्युलरली. एक लीन बॉडी माझी आहे आणि आय एम हॅपी अबाउट दॅट. खूप जास्त बल्कअप मलाही व्हायचं नाही आहे. स्क्रीनसाठी लागतंच असं आणि पर्सनल आयुष्यात मला लागतं तसं. तशी माझी बिल्ट आहे अँड आय एम हॅपी अबाउट दॅट. खरं सांगू तर सिक्स पॅकसाठी हार्डकोर डाएट आणि खूप काय म्हणतो की डिसिप्लिनची गरज आहे. सिक्स पॅक प्रत्येकामध्ये असतात, भूषणमध्ये पण आहेत. फक्त आत्ता सध्या ते थोडेसे फॅटनी कव्हर केलेले आहेत मी. आय लव्ह माय सिक्स पॅक्स, त्यामुळे त्यांना जरा मी प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून एक फॅटचा लेअर आहे वर. सो पण एक हेल्दी बॉडी असं असणं गरजेचं आहे की एक 15-20 दिवसात आपण ती बिल्ट आणू शकतो. सो वेन एव्हर आय हॅव आय एम नॉट रेग्युलरली सिक्स पॅक असण्यासारखी माझी बिल्ट नाही आहे. पण एखादं शूट आलं ज्याच्यात गरज असेल तर 15 ते 20 दिवसात मी माझी बिल्ट अशी करू शकतो. या अनुषंगाने ठेवली आहे. कारण एकंदरीत माझं मेटाबॉलिझम खूप हाय आहे. मी बारीक पटकन होतो. त्यामुळे मला हार्डकोर डाएट करावा लागत नाही. जर मी सिक्स पॅकच्या ह्यानी डाएट करायला लागलो तर माझं नॅरो असलेलं फेस अजून नॅरो होईल. त्यामुळे अशा काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पण सध्या मला फ्लॉन्ट करून तुम्हाला सिक्स पॅक नक्कीच दाखवता येणार नाही आहे. बट व्हेरी सून वेन एव्हर आय शो यू माय सिक्स पॅक ॲप्स दॅट वुड बी इन परफेक्ट शेप. त्याशिवाय मी स्क्रीनसमोर बेअर बॉडी येणार. येस डेफिनेटली. आणि आय होप रिअल सून. म्हणजे बऱ्याच वेळेला काही काही फिल्म्सचं असं होतं की कमिंग सून हे खूप महिने चालू राहतं. तर तसं नसून लवकरच वन बेअर बॉडी पिक फॉर यू. आणि टुडे आय कमिट दॅट ऑन ओनली मी. दॅट विल गेट दॅट पिक फॉर शुअर.